तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती चाललेली आहे. आपण तर पाहिलंय की आता श्रीकांत धुमाळ हे ॲडमिट आहेत, ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये, आणि हे वल्लरीला समजलंय. आणि त्यानंतर वल्लरीने त्यांना आता संपवण्याचा प्रयत्न करणार. पण पण आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं अर्णवला माहिती आहे की जी कोणी व्यक्तीने गोळी मारली ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये त्यांना संपवण्यासाठी येणार आहे. आणि त्याचमुळे अर्णवने मोठा ट्रॅप रचत वल्लरीला पकडण्यासाठी जे जाळं आता रचलेलं आहे, त्या जाळ्यात वल्लरी अशी काही अडकले की त्यानंतर मग आता इकडे स्वतः श्रीकांत धुमाळ सगळ्यांच्या समोर येत वल्लरी हीच ती व्यक्ती आहे हे सुद्धा सांगणार. आणि एकाच झटक्यात सगळी समीकरणं बदलणार. प्रेक्षकांनो, नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे इकडे आपण पाहिलेलं आहे की आता सुप्रिया निर्दोष आहे आणि त्याचबरोबर रमाकांत सुद्धा निर्दोष आहे. हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. सगळ्यांच्या समोर हे दृश्य आलं असलं तरी सुद्धा अजून ती बाई कोण आहे हे समजलं नसल्या कारणाने सगळेच जण या चिंतेत आहेत की नक्की काय झालं असेल, ती बाई कोण असेल, असं आता सगळेजण विचार करत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे वल्लरीचा आतमध्ये पडल्याचा आवाज येतो. वल्लरी खरं तर लपण्याचा प्रयत्न करत आहे. वल्लरी लपण्याचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आवाज येत असतो पडल्याचा, म्हणून सगळेजण आत आलेले आहेत. आत आल्यावरती आजी म्हणते, काय ग वल्लरी, तुला इतका मी आवाज दिला तरी सुद्धा तुला आवाज ऐकू आला नाही का? म्हणजे आता तू काही रिस्पॉन्सच दिला नाहीस. अगं, ईश्वरीची आई आली होती, तुला पुरावे हवे होते ना. आणि ईश्वरी सांगते, मामी, आत्तापर्यंत सगळ्यात जास्त पुरावे 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 हे तुम्हीच करत होतात ना. मग आत्ता पुरावे हातामध्ये आल्यावरती मग मात्र तुम्ही इकडे कुठे लपून बसला होतात? आणि त्यावरती वल्लरी म्हणते, लपून? मी का लपून बसीन? मला लपून बसण्याची काही गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी विचार येतो, काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता या वल्लरी मामी जे काही आता कृत्य इकडे करतायत आणि जे त्यांचे डोळे सांगतायत ते सगळं काहीतरी वेगळंच आहे, असा विचार ती आता करत आहे. आणि त्यानंतर ती आता एक मोठा प्लॅन मनातल्या मनातच करते. बरं, तोपर्यंत ईश्वरी आता सांगायला लागते, तुम्ही ज्याप्रमाणे माझ्या आईला माफ केलं तसंच आता तुमच्या वडिलांच्या बद्दल सुद्धा मनामध्ये कोणतीही शंका आता ठेवू नका. आणि असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे तो सांगायला लागतो, नाही, काहीही झालं तरी सुद्धा या माणसाच्यामुळे माझ्या आईने स्वतःला संपवलं हे मी कधीच विसरू शकत नाहीये. आणि त्यामुळे ईश्वरी आता विचार करते, नाही, हे सुद्धा सगळं आता व्हायलाच पाहिजे. कारण मुळातच रमाकांत राजेशिर्के यांना घर सोडून जाण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करणारी व्यक्ती कोण होती हे सुद्धा आता इकडे ईश्वरीला जाणून घ्यायचंय. मग ईश्वरी सांगायला लागते, अर्णव सर, हे बघा, मला तुम्हाला जे काही सांगायचंय ना ती हे गोष्ट आहे. ती बाई होती हे सत्य समजलंय, पण ती बाई कोण होती हे सत्य अजूनही समजलेलं नाहीये. आणि त्यासाठी आपल्याला एक ट्रॅप रचावा लागेल. आणि त्यावरती अर्णव आता म्हणायला लागतो, ट्रॅप? आणि तो कसला? आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, तो ट्रॅप म्हणजे आता इकडे रमाकांत, इकडे आता श्रीकांत धुमाळ यांच्यावरती 100% हल्ला होणार, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? आणि यावरती तो म्हणतो, म्हणजे काय? ईश्वरी सांगायला लागते, असं काय करताय? आता बघा, ती व्यक्ती म्हणजे ज्या बाईने हे सगळं कृत्य केलेलं आहे ती बाई इकडे आता श्रीकांत धुमाळ यांच्या मागावरतीच होती. म्हणूनच तर तिला आता समजलं ना की आपण त्यांना पकडलंय, ते नाव सांगणार आहेत. आणि बरोबर त्याच वेळेला तिने आता वार केलेला आहे, बरोबर. म्हणजे आता तिला हे सुद्धा माहिती असणार आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे म्हणजे ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला आता मारण्याचा प्रयत्न होणार. कारण आता फक्त बाई म्हणून नाव बाहेर आलंय, पण ती कोण बाई आहे हे नाव बाहेर यायला नको असेल तर त्यांच्यावरती हल्ला होणार. तुम्हाला आता हेच करायला लागणार आहे की या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही त्या बाईला पकडायचं असेल तर इकडे आता श्रीकांत धुमाळ यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. यावरती अर्णव सांगतो, श्रीकांत धुमाळ हे तर आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. व इकडे ईश्वरी सांगायला लागते, हो, तेच आपल्याला बघायला लागणार आहे. श्रीकांत धुमाळ यांना मारण्यासाठी कोण येतंय का, त्यांच्यावरती कोण हल्ला करतंय का? आणि त्यानंतर श्रीकांत धुमाळ बळ होणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला ते सुद्धा करायला पाहिजे. एकतर आता आपण असं करू शकतो की त्यांच्यावरती हल्ला करायच्या आधीच त्यांना आता आपण दुसरीकडे शिफ्ट करू शकतो किंवा त्यांना या सगळ्यामधून वाचवू सुद्धा शकतो. अर्णव म्हणतो, ठीक आहे, पण आता तू हे सगळं बोललीस ना तरी सुद्धा रमाकांत राजेशिर्के यांना मी माफ नाही करणार.
कारण मुळातच आता इकडे हा सगळा प्रकार घडल्यावरती त्यांनी त्यांच्या कुटुंबाची साथ देत इकडे ठामपणे थांबायला पाहिजे होतं ना. ईश्वरी सांगते त्याच्या मागे सुद्धा कोण आहे ना, मला अंदाज आलाय. पण मी आत्ता बोलणार नाहीये, कारण मी जर का बोलले ना तर उगाचच सगळ्यांना माझ्यावरती डाऊट येईल की मी काहीतरी चुकीचं बोलते. मी सांगणार आहे, पण वेळ आल्यावरती. अर्णव म्हणतो मनात तरी काय आहे तुझ्या? आणि त्यावरती ईश्वरी सांगते माझ्या मनात जे काही आहे ना ते योग्य वेळ आली की मी तुम्हाला सांगेन. असं म्हणत ईश्वरीने मात्र आता इकडे अर्णवला बरोबर रीतीने मार्गावरती आणलंय. तिला अंदाज, कारण ती रमाकांत राजे शिर्के यांच्याशी बोलायला गेलेली असते. ईश्वरी आता रमाकांतला सांगायला लागते, हे बघा बाबा, तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, कारण मुळातच काहीही झालं ना तरी अर्णव सरांच्या मनामध्ये त्या लहानपणीच्या आठवणी बसल्यात. पण मला माहिती आहे की तुम्हाला इथून आता निघून जाण्यासाठी कोणीतरी भाग पाडलं असेल आणि आत्ता सुद्धा तुम्ही इकडे बाहेर पडला होतात. काय झालंय? यावरती रमाकांत सांगतो काही नाही, आत्ता सुद्धा जावे बापू आले होते आणि ते मला म्हटले होते, मला आत्ता ते म्हटले की खरंच तुमच्या जागी मी असतो ना तर मी कधीच हे घर सोडून गेलो असतो. आणि असं म्हटल्यावरती मग आता तिच्या लक्षात आलंय की हा सगळा माइंड गेम त्याच्या आधी सुद्धा खेळण्यात आलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो रमाकांत, त्यावेळेला मला आता वल्लरी आली होती की तुमच्या जागी जर मी असते ना तर इथे थांबलेच नसते. काय चाललंय या घरामध्ये? तुम्हाला आता ना मान ना पान. आता त्यावेळेला ईश्वरीला सगळं समजलंय. तिचा डाऊट खरा ठरलाय की वल्लरी मामी आता या सगळ्याच्या मास्टर माइंड आहेत. तोपर्यंत अर्णव आलाय, तो म्हणजे इकडे आता हॉस्पिटल श्रीकांत धुमाळ यांच्यावरती आता उपचार चालू आहेत. आणि त्यांच्यावरती उपचार चालू असताना इकडे आता गोळीबार झाल्या कारणाने पोलीस कंप्लेंट झालेली आहे आणि पोलीस आता स्टेटमेंट घेण्यासाठी आलेले आहेत. पोलीस ज्या वेळेला स्टेटमेंट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता पोलीस स्टेटमेंट घेत असताना तिकडे अर्णव सुद्धा आलाय. अर्णव म्हणतो, हे बघा, तुम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगत नाहीयेत तोपर्यंत तुमच्यावरती हल्ला होतच राहणार. तुम्ही एकदा त्या व्यक्तीचं नाव सांगा म्हणजे मी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवेन. त्यावरती आता इकडे घाबरलेला आहे आणि त्यावरती अर्णव म्हणतो, माझ्यावरती विश्वास ठेवा, त्या व्यक्तीपासून वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. मी काहीही झालं तरी तुम्हाला त्या व्यक्तीपासून 100% वाचवणार म्हणजे वाचवणारच. फक्त आता तुम्ही मला खरं सांगा. यावरती श्रीकांत सांगायला लागतो, खरंच तुम्ही मला आता त्या व्यक्तीपासून प्रोटेक्ट करू शकाल का? कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, तुमच्याच घरातली व्यक्ती आहे. आणि त्यावरती धक्का आता बसलेला आहे, तो म्हणजे इकडे आता इकडे अर्णवला. आणि अर्णव म्हणतोय, काय म्हणजे आता आमच्या घरातली व्यक्ती? आणि त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, हो. आणि त्यावरती तो सांगतो की तुम्ही मला प्रोटेक्शन द्या तरच मी सत्य सांगेन. अर्णव म्हणतो, तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार ही जबाबदारी माझी. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुम्हाला ही 100% सांगतोय की तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार. फक्त आता तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त मला सांगा कोण आहे ते. त्यावेळेला श्रीकांत आता जे सत्य सांगतो ते अर्णवच्या पायाखालची जमीन हादरते. हे बघा, तुम्ही उगाचच कोणाचंही नाव घेण्याचा प्रयत्न करू नका. पुरावे आहेत तुमच्याकडे? यावरती तो म्हणतो, तुम्ही माझा मोबाईलचा डाटा चेक केला असतात ना तर तुम्हाला आधीच समजलं असतं. मोबाईलचा डाटा चेक करा वल्लरी मॅडमचे, मला किती आणि कसे फोन आलेत ते. अर्णवला मात्र आता धक्का बसलाय आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव त्यांना घेऊन घरी आले. त्याच वेळेला आता इकडे अर्णव काहीच कळत नाहीये, घरच्यांना फोन करून सगळ्यांनी घरीच थांबा, मी आलोय असं सांगितलं असता तो सुप्रियाला आणि श्रीकांत धुमाळ यांना घेऊन येतो. कारण आता शहानिशा करण्यासाठी सुप्रिया ही आता सांगू शकेल की ती व्यक्ती कोण होती आणि म्हणून सुप्रियाला पुन्हा घेऊन आलाय. आणि या वेळेला वल्लरी मात्र आता टोटली म्हणजे गाफील आहे. आणि त्याच वेळेला श्रीकांतच्या एंट्रीला वल्लरी आता चांगलीच घाबरले आणि त्यावेळेला अर्णव त्याला घेऊन आलाय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो बोट दाखवते, ह्याच त्या बाई, माझ्यावरती जीवघेणा हल्ला करणारी पण हीच, माझ्याकडून सगळ्या निगेटिव्ह घेणारी पण हीच. हिची रूम चेक केलीत ना तर तुम्हाला 100% हे सापडेल. यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, यापेक्षा मोठा पुरावा आमच्याकडे आहे, यापेक्षा मोठा पुरावा आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे आमच्या आई तुम्ही सांगा, ही तीच बाई होती का जिने आता तुम्हाला या सगळ्यामध्ये सांगितलं होतं? हिने सांगितलं होतं का की आता इकडे इंटरव्ह्यू चालू आहेत? असं म्हटल्यावर ती सुप्रिया सांगायला लागते, हो, हीच ती बाई आहे, हिनेच मला सांगितलं होतं की इंटरव्ह्यू चालू आहे. असं म्हटल्यावरती एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं प्रेक्षकांनो बदलून गेलेली आहेत आणि मालिका आता एका सुंदर वळणावरती आलेली आहे. आणि त्याच वेळेला ईश्वरी गौप्यस्फोट करते हे घर सोडून जाण्यासाठी. त्यावेळेला सुद्धा मामींनी आता इकडे तुमच्या आईचा
म्हणजे सात्विकाचा चुकीचा मेसेज घेऊन आता इकडे रमाकांत राजेशिर्के यांच्याकडे आल्या होत्या, की आता रमाकांत राजेशिर्के यांना सांगितलं की सात्विकाने तुम्हाला इथून जायला सांगितलंय. आणि असं म्हटल्यावरती आता मात्र अर्णवच्या पायाखालची जमीन हादरले. वडिलांच्या बद्दलचं सगळा राग रुसवा त्याच्या मनातून निघून गेलेला आहे.